गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मी सकाळ सकाळी पितोय आपली लेमन टी मित्रांनो. गव्हाची टाकली पाहिजे म्हणजे काय होतं. काय म्हणतो हे कायच काढायचं. ओके मित्रांनो, तर परवेज आणि मी चाललो आज सकाळ सकाळी परत भुसावळला. कशासाठी चाललो बरेच पॅनल आले. पॅनलला पनवेल म्हणत होतो मित्रांनो मी थोड्या वेळापूर्वी. आणि हा सकाळ सकाळचा मोसम आहे आमच्या हायवेवरचा. तर मित्रांनो हे पॅनल ठेवले आता गाडीमध्ये. त्या दिवशी व्हिडिओ बनवता नव्हता आला मित्रांनो पॅनल ठेवायचा, आणि आज पण नाही आला. फक्त पॅनल परवेज बांधतोय आता, तो व्हिडिओ बनवतोय मी. तर मित्रांनो आता पॅनल घेतले आणि चाललोय घरी इन द सेन्स पॅनल जातील उचंद्याला. मी पण जाणार आहे मित्रांनो आज उचंदा. त्या दिवशी जाता नव्हतं आलं मला, तर मी महिंद्राला बोलवतो पॅनल उचलायला. आवाज येतोय का मला काय माहिती तुम्हाला लोकायला, कारण गाडीत हवा चालू आहे. 3 ॲक्सिडेंट पाहिले माझा पण ना. हा दिवसातला 3रा ॲक्सिडेंट आहे मित्रांनो जो आम्ही पाहिला. आताशी 12 वाजले. भुसावळला गेलो होतो तेव्हा 2 ॲक्सिडेंट पाहिले, आणि आता हा उचंद्याला चाललो होतो आता आम्ही पॅनल उतरायला, तिथे एक ॲक्सिडेंट. ओके मित्रांनो, मी आता आलोय घरी. आणि हे पहा आपली आजी कशी बसली बाहेर मस्त पैकी आरामात. चाल ना जेवण करू. पप्पा आला नाही. येत आहे पप्पा. येतोय. हा तुम्ही बसा म्हणून आम्ही येतोच म्हणून. याला भेटीन का अनिलले भेटताय काय माहिती आता. आता कुकडे चालले घरी किती घरी चाल. घरी आता मला इथल्या लोकांचं काम करणं पडते. आता मग काम राहून गेलं. ओके मित्रांनो, आता मी चाललोय मुक्ताईनगरला. दुपारी घरी आलो होतो मित्रांनो मी गावावरनं आपल्या. मी आता परत पिते मी आपली लेमन टी. आजकाल ना मित्रांनो खूप धावपळ चालू आहे, म्हणून नीट ब्लॉग पण बनवता येत नाही. जे काही बनवतोय मी थोडेफार ब्लॉग घरी चहा पित असताना किंवा मग स्वयंपाक करत असताना. ओके मित्रांनो, आता मी आलो आहे किचनमध्ये, आणि किचनमध्ये आलो म्हणजे आता बनवू स्वयंपाक. तर मित्रांनो आज मी बनवणार आहे सोयाबीन. फर्स्ट टाईम बनवणार आहे मित्रांनो मी सोयाबीनची भाजी. चला बघू आता कशी बनते ते. तर मित्रांनो आता हे सोयाबीन घेतले मी एका पातेल्यात, त्यात टाकली हळद, मीठ, लवंग आणि मिरे. यांना आता उकळू मित्रांनो आपण. याच्यात पाणी टाकू आता थोडं. तर मित्रांनो हे सोयाबीन उकडत आहे, तोपर्यंत आपण काहीतरी कांदा लसूण वगैरे चॉप करू मस्तपैकी. तर मित्रांनो आता मी हा मसाला रेडी करतो. मीन्स कांदे, खोबरं, लसूण आणि अद्रक यांना मिक्सरमध्ये बारीक करू मित्रांनो. आता भूषण जिरा राईस बनवतोय मित्रांनो इकडे. अशा प्रकारे भूषणी राईस मी टाकायला पाणी घेतलं मी अजून पण. आणि मित्रांनो मी इकडे लाल मिर्च, धनिया पावडर आणि हळद पाण्यात भिजून ठेवली आहे. ओके, तेल तापलं नाही मित्रांनो. मला असं वाटलं तेल तापलं, इकडे कुकरचा आवाज येत होता. ओके मित्रांनो, तर आता आपण याच्यात हा मसाला टाकू. मसाला मीन्स काय, कापला कांदा आहे, लसूण आणि अद्रक आणि खोबरं टाकलं होतं मी.
ओके, याला थोडं तेल सोडू देऊ मित्रांनो आपण मस्तपैकी. ओके मित्रांनो, आता याच्यात ही लाल मिर्च आणि बाकीचे जे आहे हळद वगैरे ते टाकू, धनिया पावडर वगैरे. किती होय अरे भाई और एक होणार. ओके मित्रांनो, आता मसाल्याने मस्तपैकी तेल सोडलं आहे. आता आपण त्याच्यात टाकू हे सोयाबीन. चलो अभी डालेंगे फिर इसमें. थोड़ा उनको उबाल कर ले. थोडा वेळ आता याला झाकून ठेवू मित्रांनो आपण. ओके मित्रांनो, मी आता यात पाणी ॲड केलं आहे थोडं. आता हिला थोडा वेळ उकळू देऊ आपण. तर मित्रांनो, आता हे पीठ मळून ठेवलं आहे मी. चपात्या अजून थोड्या वेळाने टाकू मित्रांनो, कारण खूप उशीर आहे अजून जेवण करायला. भाजी बघा मित्रांनो काय भारी झाली इथं. ओके मित्रांनो, आता चपात्या टाकून झाल्या आहे माझ्या आणि आता थोड्या वेळाने करू आम्ही जेवण. ओके मित्रांनो, आता आम्ही करतोय जेवण आणि हे राहिले मित्रांनो सोयाबीन. पण काय झालं मित्रांनो माहिती आहे का, सगळी ग्रेव्ही ना आटवून गेली. पण कुछ बात नहीं, टेस्ट करके देखते हैं कैसी बनी है. तो एक नंबर, एकदम जसं काकू बनवत झाली मम्मी बनवली झाला. ओके मित्रांनो, तर आता थोड्या वेळापूर्वी जेवण झालं आहे आणि आता मी पितोय स्प्राईट. आणि मित्रांनो, आजच्या ब्लॉगला मी करतो इथं सेंड. तुम्हाला जर का माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.